खासगीतल्या गोष्टी बाहेर आल्या तर पार्श्वभूमीही बाहेर येईल. अमोल कोल्हेंचा अजितदादांना उत्तर, दादा जो दरारा आम्हाला दाखवतात तो केंद्राला दाखवावा, कोल्हेंचा पलटवार. अजित पवारांचा अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी दौरा. काल दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा काहीही संबंध नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया. राज्यात काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष. आता तरी आमच्या सोबत आघाडीचा विचार करा. इम्तियाज जलील यांचा काँग्रेस राष्ट्रवादीला पुन्हा आघाडीचा प्रस्ताव. सलग तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत येण्याची शक्यता. एबीपीसी वोटरचा पहिला ओपिनियन पोल. राज्यातही अटीतटीची लढाई. कुठलाही सर्वे असो, देशात हवा फक्त मोदींचीच. एबीपीसी वोटरच्या सर्वेवर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. लोकसभेत भाजप 40 पार जाणार, फडणवीसांचं वक्तव्य. काँग्रेसच्या नागपुरातील सभेसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात 80 सदस्यांची समिती स्थापन. 28 डिसेंबरला काँग्रेसची है तयार हम रॅली. शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या विशाल गोरडे विरोधात गुन्हा दाखल. नवी मुंबईतील बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. कोकण रेल्वे मार्गावर 2.5 तासांचा मेगा ब्लॉक. कळंबणी बुद्रुक ते कामथे स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीचं काम. राज्यभरामध्ये दत्त जयंतीचा उत्साह. नृसिंहवाडीमध्ये जन्म सोहळा तर अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात भक्तांची गर्दी. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली. आंगणेवाडीची जत्रा 4 फेब्रुवारी ऐवजी 2 मार्चला होणार. कोरोनाचा नवा व्हेरियंट JN1 वेगानं पसरतोय. आवश्यक खबरदारी घेण्याचा जागतिक संघटनेचा इशारा. देशात 4054 सक्रिय रुग्णांची नोंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.